शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की ओर से महावितरण कंपनी के कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन को एक निवेदन सौंपा गया, जिसमें धुले शहर में पिछले 2 महीनों से हो रही बिजली आपूर्ति की समस्याओं को लेकर चिंता जताई गई है। निवेदन में कहा गया है कि महावितरण कंपनी की लापरवाही के चलते शहर में बार बार बिजली गुल हो रही है। बिजली के जर्जर तार, पेड़ों की लटकती शाखाएं और खराब रखरखाव के कारण आम जनता को भीषण गर्मी में भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इसके अलावा नागरिकों को बढ़े हुए बिजली बिल भी थमाए जा रहे हैं, जबकि कुछ अधिकारी चयनित उपभोक्ताओं के बिल कम कर रहे हैं। ठाकरे गुट ने निवेदन में मांग की है कि बिजली आपूर्ति में बाधा पहुंचा रहे पेड़ों की शाखाएं काटी जाएं और व्यवस्था में सुधार के लिए ठोस उपाय किए जाएं। उन्होंने चेतावनी दी कि अगर आगामी 7 दिनों में कोई कार्रवाई नहीं हुई तो शिवसेना उद्धव ठाकरे गुट सड़क पर उतरकर आंदोलन करेगा। निवेदन सौंपते समय जिला प्रमुख अतुल सोनावणे, महानगर प्रमुख धीरज पाटिल, उप प्रमुख नरेंद्र परदेशी, जिला संगठक भरत मोरे, प्रशांत भदाणे, पंकज गोरे सहित बड़ी संख्या में शिवसैनिक और पदाधिकारी मौजूद रहे। धुळे शहरामध्ये सातत्याने गेल्या 2 महिन्यापासून जो वीज पुरवठा खंडित होतोय त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून एक निवेदन घेऊन आम्ही अधीक्षक अभियंता महाजन साहेबांची या ठिकाणी भेट घेतली आणि ज्या उपाययोजना या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या ठिकाणी करायला हव्यात त्या उपाययोजनांच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो वीज मंडळाकडून त्या ठिकाणी केला गेला पाहिजे होता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती तो त्यांनी यावर्षी केला नाही। त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली, ती झाडे लवकरात लवकर कट करण्यात यावी। ज्या तारा जुनाट झालेले आहेत, पोल जुनाट झालेले आहेत ते पोल त्या ठिकाणी बदलवण्यात यावे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी 100 kV ट्रान्सफॉर्मर आहेत त्या ट्रान्सफॉर्मरचं रूपांतर 200 kV मध्ये करण्यात यावं, जेणेकरून विद्युत दाब त्या ठिकाणी कमी होईल। आणि तसेच या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट की ग्राहकांना वाढीव वीज बिल त्या ठिकाणी येतात आणि ग्राहकाने कंप्लेंट केल्यानंतर अधिकारी थातूर मातूर फक्त 500-1000 रुपये त्या ठिकाणी कमी करून देतात। हा एक सगळ्यात मोठा प्रकार धुळे शहरामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून सुरू असून त्या विषयावरती देखील या ठिकाणी आम्ही महाजन साहेबांशी चर्चा केलेली आहे। लवकरात लवकर आम्ही केलेल्या सर्व उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना तसेच आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांवरती ते त्या ठिकाणी काम करणार आहेत। आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यापुढे धुळे शहरातील सर्व जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे टोल फ्री क्रमांक जे आहेत त्या टोल फ्री क्रमांकावरती यापुढे धुळेकरांनी त्यांची तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे। कारण होतं काय की आपण तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल फोन त्यांच्या अधिकाऱ्यांकडून उचलले जात नाहीत। अशा प्रकारच्या बऱ्याचशा कंप्लेंट त्या ठिकाणी होतात। टोल फ्री क्रमांक हा डायरेक्ट त्यांच्या मुंबई ऑफिसशी निगडीत आहे। त्या क्रमांकावरती फोन केल्यानंतर या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांना उत्तरं द्यावं लागणार आहेत। त्यामुळे सर्व धुळेकरांनी आपली कंप्लेंट याच्या पुढे टोल फ्री क्रमांकावरती त्या ठिकाणी टाकावी असं देखील आवाहन या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आणि 7 दिवसानंतर आम्ही सांगितलेल्या उपाययोजना आणि त्या समस्यांवरती परत एकदा आम्ही 7 दिवसानंतर महाजन साहेबांची या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महिनाभरामध्ये संपूर्ण धुळे शहराचा वीज पुरवठा हा सुरळीत कसा होईल याच्याकरता आम्ही देखील शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करणार आहोत।